हे थेट दृश्य आपण टाटा मॅरेथॉन मधली पाहतोय आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता पोहोचलेले आहेत। या मॅरेथॉन मधल्या वेगवेगळ्या प्रकारांना ते झेंडा दाखवत आहेत आणि आता ही मॅरेथॉनला झालेली सुरुवात वेगवेगळे प्रकार आहेत। ड्रीम रन आहे किंवा फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन आणि असे सगळे प्रकार एका मागोमाग एक पार पडतायत आणि नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा टाटा मॅरेथॉनला उपस्थित राहिलेत आणि तिथे मुंबईकरांचा उत्साह ते वाढवतायत आणि हे सगळे ज्येष्ठ नागरिक आपल्याला दिसतायत तर ते या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले। मुंबईमध्ये कडाक्याची थंडी पडली आणि तरी देखील इतके दिवसांपासून जो मॅरेथॉनचा सराव सुरू आहे आणि आज अखेर मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे आणि आज 2 वर्षांनंतर ही मॅरेथॉन होतीये मोठ्या प्रमाणात आणि म्हणूनच मुंबईकर आणि मुंबईच्या बाहेरनं देखील अनेक जण या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतात। टाटा मॅरेथॉनचं आयोजन आणि मुंबई मॅरेथॉनचं हे यंदाचं 18वं वर्ष आहे। आणखी एका मॅरेथॉनच्या या प्रकाराला हिरवा झेंडा दाखवलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि पहाटे 5:15 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे। साधारण सकाळी 10 वाजेपर्यंत हा मुंबई मॅरेथॉनचा हा उत्साह असाच आणि विशेष एक गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत। या आजी देखील या मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत। अगदी तरुणांना सुद्धा लाजवतील असा हा उत्साह आहे या आजीबाईंचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या आणखी एका मॅरेथॉनच्या प्रकाराला सुरुवात झाली आहे। मुंबईच्या माहीमपासून ते अगदी CSMT पर्यंत असा हा पूर्ण मॅरेथॉनचा मार्ग आहे। आज या मॅरेथॉनचं यंदाचं 18वं वर्ष आहे। अगदी देशविदेशातल्या सर्व खेळाडूंचा यामध्ये या स्पर्धकांचा धावपटूंचा सहभाग असतो आणि यंदा देखील 55,000पेक्षा जास्त स्पर्धक हे या मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत। एक वेगळाच उत्साह असतो दरवर्षी मुंबई मॅरेथॉनचा। बरेच दिवस आधीपासून हे सगळे स्पर्धक प्रॅक्टिस करत असतात, सराव करत असतात आणि आज अखेर तो दिवस आलाय मुंबई मॅरेथॉनचा। अगदी ज्येष्ठ नागरिक सुद्धा मागे नाहीयेत, ते सुद्धा त्यांच्या प्रकारातल्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अगदी कडाक्याच्या थंडीत सुद्धा अगदी स्वेटर घालून का होईना हे ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉनमध्ये रस्त्यावरती उतरले। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आलेले आहेत। इतर काही दिग्गज, काही कलाकार हे सुद्धा येत असतात। त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता आलेले आहेत मुंबई मॅरेथॉनच्या ठिकाणी आणि ते सुद्धा स्पर्धकांचा उत्साह वाढवत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टाटा मॅरेथॉनच्या स्पर्धेचा उत्साह वाढवण्यासाठी इथे दाखल झालेत। पहाटे 5:15 वाजल्यापासूनच मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे आणि आता एक एक करून एक एक प्रकार मॅरेथॉनचे इथे पाहायला मिळत आहेत। ड्रीम रन असेल किंवा दिव्यांगांची मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, अमॅच्युअर मॅरेथॉन असे वेगवेगळे प्रकार आणि पहाटे 5:15 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत ही मॅरेथॉन पार पडणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील इथं उपस्थित आहेत आणि हजारो धावपटूंचा उत्साह ते वाढवत आहेत। गेली 2 वर्ष मुंबई मॅरेथॉन झाली नाही, मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात संपूर्ण सराव करून हे धावपटू पुन्हा एकदा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत। काही कलाकार, काही दिग्गज नेते मंडळी किंवा इतर काही क्षेत्रातले दिग्गज हे सुद्धा या मुंबई मॅरेथॉनला आवर्जून हजर असतात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील मॅरेथॉनच्या ठिकाणी पोहोचलेत।
परदेशातल्या स्पर्धकांना सुद्धा मुंबई मॅरेथॉनचं आकर्षण असतं आणि अगदी दिव्यांगांपासून ज्येष्ठ नागरिकांपासून तरुण तरुणी प्रत्येक वयोगटातला स्पर्धक किंवा नागरिक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतो आणि हातामध्ये काही फलक असतात, काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न सुद्धा या मॅरेथॉनमधून होत असतो. मगाशी आपण दिव्यांगांची मॅरेथॉन पाहिली, त्यामध्ये सुद्धा व्हीलचेअरवरती बसून हातामध्ये काही फलक घेऊन हे संदेश देत होते. आणि आता ही ज्येष्ठ मंडळी सुद्धा अजिबात कुठेही मागे दिसत नाही आहे या मॅरेथॉनमध्ये आणि ते देखील तितक्याच उत्साहामध्ये या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेत. या सगळ्यांचाच उत्साह वाढवत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. सर, हाफ मैराथन कंप्लीट किया है आपने, क्या टाइमिंग रही आपकी? मेरा टाइमिंग था 2 घंटे 25 मिनट। सर, जिस तरीके से 2 सालों के बाद मुंबई मैराथन हो रही है, मुंबई में काफ़ी उत्साह देखने को मिल रहा है लोगों में, और आप जब खुद उतरे हैं तो काफ़ी ज़्यादा लोगों में ऐसा लगता है कि हम भी पार्टिसिपेट कर सकते हैं। बिल्कुल, मैसेज है ये मुंबई का बड़ा ग्रेट इवेंट है और ये जब से मैराथन शुरू हुई है, मेरे ख्याल से ये 18वीं या 19वीं एडिशन थी, मैंने सभी बढ़ गई हैं, सभी कंप्लीट किए हैं। सर, जैसे कि आपने अपनी बात शुरू करने पहले कहा कि कल आपको ईडी के पास जाना और आज आप मैराथन दौड़ रहे हैं, तो क्या कहेंगे उसमें? तो समन आपको आया, नोटिस जो आपको आया है स्टेटमेंट के लिए, हाँ जी, तो उसमें क्या कहेंगे? नहीं, हम पूरा सहकार्य करेंगे, द शो हैज़ टू गो ऑन। तो आपको सर किस मुद्दे के लिए बुलाया है, कुछ अगर जो भी आप बताना चाहेंगे इस बारे में? नहीं, आज सर मैराथन की बात करेंगे। जी, मैराथन सर 2 वर्षों बाद हुआ है। हाँ, सो मैराथन की बात करिए। मैराथन 2 वर्षों बाद हुआ है, तो इस बीच कई सारे लोग मुंबई करों का उत्साह दिखा। मुंबई महानगर पालिका ने किस प्रकार इसमें आयोजन किया, किस प्रकार टाटा मुंबई मैराथन को मदद की और सारा अरेंजमेंट? नहीं, हम तो होस्ट हैं मुंबई मैराथन के, बिकॉज सारा जो रोड है 21 किलोमीटर का, 42 किलोमीटर का, उसका जो सरफेस है, सरफेस को ठीक करना, त्यानंतर हमने ऊपर लाइटिंग किया था आज, ताकि लोगों को परेशानी ना हो। वर्ली है, वर्ली सी फेस है, यहाँ मरीन ड्राइव है, पूरा हमने कलरफुल लाइटिंग किया था। उसके बाद में सारी सफाई की हमने, और हमने जो ऑर्गेनाइजर्स हैं उनको हमने पूरा सहयोग दिया है, क्योंकि मैं खुद दौड़ता हूँ हर साल, मुझे मालूम है क्या दिक्कतें हैं, उस हिसाब से हमने हर एक प्रकार की हमने मदद की है। थैंक यू। सर, स्मॉल इन इंग्लिश। टाटा मुंबई मॅरेथॉनचा मोठा उत्साह मुंबईकरांमध्ये आज पहाटेपासूनच पाहायला मिळतोय। मुंबई मॅरेथॉनचं हे यंदाचं 18वं वर्ष आहे आणि हर दिल मुंबई हे या मॅरेथॉनचं ब्रीदवाक्य आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळेला उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहोत। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू देखील यावेळेला उपस्थित आहेत। काही वेळापूर्वीच आपण पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची देखील प्रतिक्रिया ऐकली। चहल स्वतः
मुंबई मॅरेथॉनमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असतात। या सगळ्याबद्दल देखील त्यांनी सांगितलं। यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येनं स्पर्धक सहभागी झालेले होते। जवळपास 55,000 स्पर्धकांचा सहभाग यंदाच्या मॅरेथॉनसाठी होता। टाटा मुंबई मॅरेथॉन ही 2 वर्षांनंतर आयोजित करण्यात आल्यामुळे मोठा उत्साह दिसतो आहे। धावपटूंमध्ये मोठा आनंद आहे आणि त्याचीच प्रचिती आपल्याला या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या उत्स्फूर्त अशा सहभागाकडे पाहून येऊ शकते। स्पर्धकांचा धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांना चीअर केलं जात होतं। आपण ऐकतोत काही गाणी देखील लावली गेलेली आहेत आणि 55,000हून अधिक धावपटूंनी या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये आपला उत्स्फूर्त असा हा सहभाग नोंदवलेला आहे। काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय ख्यातीचे धावपटू देखील मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतात। फुल मॅरेथॉन आणि हाफ मॅरेथॉन या व्यतिरिक्त ड्रीम रनचा देखील एक वेगळा प्रकार आहे आणि त्या अनुषंगाने देखील धावपटूंचा सहभाग हा लक्षणीय असतो। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। हर दिल मुंबई हे यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनचं ब्रीद वाक्य आहे। कोरोनाच्या 2 वर्षांच्या कालावधीच्या दरम्यान टाटा मुंबई मॅरेथॉनचं आयोजन झालेलं नव्हतं आणि या अनुषंगानं ही स्पर्धा झालेली नव्हती। त्यामुळं यंदाच्या वर्षी धावपटूंचा जास्तीत जास्त सहभाग या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दिसतो आहे। मॅरेथॉन इव्हेंट होऊ शकला नाही कारण कोविड असल्यामुळे आपल्याला ऑर्गनाईज करता आला नाही। परंतु आज मुंबईकरांमध्ये इतका उत्साह आहे की आज 55,000 लोक पार्टिसिपेट करत आहे। मागचे सर्व जे काही विक्रम आहे ते तोडले गेले आहे आणि मुंबई महानगरपालिका सुद्धा एक याच्या होस्ट असल्यामुळे आम्ही हे इन्शुअर केला की माहीम चर्चपासून इथपर्यंत जेवढा ट्रॅक आहे आम्ही एक सुद्धा खड्डा असता कामा नये अशी प्रकारची मी तयारी केली। पूर्ण ट्रॅक आम्ही सिमलेस केला। 42 किलोमीटर आणि 21 किलोमीटरचा जो पूर्ण ट्रॅक होता पर्सनली आम्ही लक्ष दिला होता की एक सुद्धा तिथे काही आपले जे काही धावक आहेत जे धावणारे लोक आहेत त्यांना काही त्रास होऊ नये। याशिवाय आपली जी 21 किलोमीटर मॅरेथॉन आहे पहाटे 5:15ला सुरू झाली माहीम चर्चपासून आणि त्यावेळी एकदम अंधार होता। आम्ही हे ऑर्गनाईज केला होता तिथपासून इथे मुंबई CST आम्ही लाईटिंग केली होती पूर्ण स्ट्रीट पोल्सवर फुटपाथ्सवर आणि म्हणजे की फ्रॉम बिगिनिंग टू एंड जे आपले जे काही रनर्स आहेत त्यांना कुठली अडचण आली नाही हे डार्कनेसमुळे। आणि यावर्षी जसं हे मॅरेथॉनचं ऑर्गनायझेशन झालेलं आहे मी म्हणजे खात्रीलायक सांगू शकतो की हे
जगभरामध्ये नंबर 1 इव्हेंट आहे मॅरेथॉनचे. इथे चॅम्पियन्स ऑफ डिसेबिलिटी असेल किंवा सिनियर सिटीजन असेल असे सुद्धा कॅटेगरीज आहेत. मात्र मुंबईकर अनेक आहेत जे आलेले नाही आहेत इथे. त्यांना तुम्ही काय ॲडवाईस द्याल फिटनेससाठी? से नो टू ड्रग्स अँड ये से येस टू मॅरेथॉन अँड पीपल हू हॅव नॉट कम त्यांनी सुद्धा यावा अशी माझ्या हात जोडून विनंती आहे. धन्यवाद. त्यामुळे मुंबईकरांचं स्पिरिट अगदी पहाटेपासूनच स्ट्रॉंग आहे आणि हा उत्साह, हा जल्लोष आपण संपूर्ण मुंबईत आज पाहू शकतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील जाधव सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची देखील प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा पाहिली, ऐकली. वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडतीये, ज्यामध्ये पूर्ण मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, ओपन 10K, या व्यतिरिक्त ड्रीम रन, सिनियर्स सिटीजन्स रन, चॅम्पियन्स विथ डिसेबिलिटी आणि व्हर्च्युअल रन अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये, प्रकारांमध्ये ही स्पर्धा पार पडतीये. 55,000हून अधिक धावपटू या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. आणि आपण सध्याची जर ही दृश्य पाहिली तर सहभाग जो आहे धावपटूंचा, मुंबईकरांचा, तो खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहाटे 4:15च्या दरम्यान मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आलेली होती. तर हाफ मॅरेथॉनची सुरुवात माहीम इथनं झालेली होती आणि अंदाजे 42 किलोमीटरचा हा पूर्ण मॅरेथॉनचा रूट असणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवत असतात. यंदाच्या मॅरेथॉनचा विजेता नेमका कोण होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.